दुसऱ्यांकडे मागणं खरंच खूप अवघड जातं. असं म्हणजे मागायचं तर मिक्सर ही गोष्ट दुसऱ्यांकडे मागणं मला. तर आता मी चालली आहे मिक्सर रिपेरिंगला. तर काय झालं, आमचा मिक्सर आहे ना 2 दिवसापूर्वी मी ना मेंदूवड्याचं बॅटर बनवत होती तेव्हा तो बिघडलेला आहे. आणि उद्या आहे रविवार आणि मला तो चिकन बनवण्यासाठी मिक्सर रेडी करायचं, कारण का वाटप पाहिजे बनवायला. आणि उद्याचा संडे कसा इम्पॉर्टंट असतो ना. तर आता आली घरी, मिक्सर घेऊन गेलेली रिपेरिंगला आणि खरंच खूप खूप दमाला. पाऊस आहे तरी घाम बघा केवढा येतोय, म्हणजे असं पूर्ण पसीना पसीना होतो. आणि मिक्सर आता रिपेरिंग करून घेऊन आली. ह्यांच्या मागे लागली होती, 4-5 दिवस झाले. म्हणजे मिक्सर बिघडून तरी हप्ता झाला आणि ह्यांच्या मागे लागली मी 4-5 दिवस झाले की जावा रिपेरिंग करून घेऊन या मिक्सर. पण हे काय जात नसतात आणि शेवटाला माझ्यावरच ते काम आलं. मग मीच घेऊन गेली आणि त्याचं ते नवीनच मिक्सर आहे, 2च वर्ष झाले मिक्सरला. मी बोलली एवढ्या लवकर. तसं माझा वापर पण खूप आहे वाटपाचा, कारण का मला वाटपाचं जेवण खूप 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 लागतं. मला असं पाण्याचं पातळ जेवण आवडत नाही आणि मला ते जेवल्यासारखंच वाटत नाही. म्हणजे त्याच्यामुळे ना वाटप करून करून आहे ना त्याचं वापर जास्त झाला. आणि मग त्याचं ना ते खाली मिक्सरच्या खाली एक रेड कलरचं बटन असतं, तर त्याचा स्विच खराब झालेला. मिक्सर चांगला होता, नशीब. तसं नाही चांगलं असतं तरी ते काका आहेत ना ते चांगले आहेत. मी तिथे व्हिडिओ शूट करायची विसरून गेली, कारण तर ते थोडा पाऊस बारीक होता आणि त्याच्यामध्ये गर्दी पण होती त्यांच्याकडे. तर त्यामध्ये त्या नादात मी विसरून गेली व्हिडिओ शूट करायला. मग आता रिपेरिंग तर करून आणलाय, पण असं ह्या काही दिवसांमध्ये माझी एवढी अवस्था बेकार झाली ना, काय करायची, वाटप भाजायची आणि ना मिक्सरला लावायला जायची. म्हणजे लक्षात एवढा टाईम माझ्या 2-3 टाईम तरी झाला वाटप लावायची आणि मिक्सरला लावायला जायचे आणि विसरूनच गेलेली मी. म्हणजे मिक्सर खराब आहे. तर मग ते समोर आमच्या साऊथ इंडियन आंटी राहतात, तर त्यांचा मिक्सर मी घेऊन यायची. त्यांचा मिक्सर आहे ना एकदम चांगल्यातला आहे, ब्रँडेड मिक्सर आहे त्यांचा तो मिक्सर आहे ना ब्रँडेड असल्यामुळे कसं म्हणजे त्यांना पण वाटप जास्त लागतं, त्यांच्याकडे पण वाटपाचं जेवण खूप असतं. आमच्या लोकांसाठी, ते लोक मँगलोरचे आहेत, तर आमच्यासारखंच म्हणजे आमच्या म्हणजे कोकण साईडसारखं त्यांचं जेवण आहे वाटपाचं. आमच्यापेक्षा ठीक वाटप असतं त्यांचं, एकदम घट्ट. आणि मग मच्छी वगैरे ते लोक पण तसंच आमच्यासारखंच जास्त त्यांचं खाणं. मग त्यांचा ना मिक्सर एकदम भारी आहे, मला खूप आवडला त्यांचा मिक्सर. त्यांचा 2-3 टाईम मी त्यांचंच घेऊन आलेली मिक्सर वाटपासाठी. हा म्हणजे मोठ्या मनाने द्यायच्या, पण मला ते काय चांगलं वाटायचं नाही. पण आणि पण मागायला पण मला कसंरी वाटायचं. तर त्या हसत बोलल्या मला दुसऱ्या टायमिंगला, इतना क्या शर्माती, म्हणजे बिंदास असं माग असं. तर द्यायचे ते मला. आणि दोन्ही म्हणजे त्यांच्याकडे 3 भांडी ते मिक्सरला, तर ते 2 भांडी ना मला द्यायचे आणि 1 भांडं ना छोटं बारकं आहे ज्यूसचं. तर ते देत होते पहिल्या टायमिंगला. तर मीच बोलली हे काही कामाचं नाही आहे, म्हणजे ज्यूस थोडी मी करणार आहे. मग ते 2 भांडींमधलं ते मग मोठं भांडं मी त्यांच्याकडनं घेऊन यायची आणि दोन्ही पण द्यायचे ते. मग ते मोठ्या भांड्यातच मी वाटप करायची. पण फायनली मी माझा मिक्सर आणला. दुसऱ्यांकडे मागणं खरंच खूप अवघड जातं. असं म्हणजे मागायचं तर मिक्सर ही गोष्ट दुसऱ्यांकडे मागणं मला जड जात होतं. मग शेवटी मी माझा मिक्सर घेऊन आली. हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. दुसऱ्या दिवशी आहे रविवार. तर रविवारचं मस्त सकाळी विचार केला, लवकर उठली आहे तर नाश्ता वगैरे मस्तपैकी करूया चमचमीत. आणि मग मी पोहे करायला घेतले. आणि पोह्यामध्ये ना मी म्हणजे पोहे करताना मी असे साधेसे पोहे एकदम क्वचित कधीतरी असे करते, पण शक्यतो मी पोहे असेच बनवते. मला अशा टाईपमध्येच पोहे खायला आवडतात आणि कोणाला तरी खायला द्यायला पण आवडतात असं. मग त्याच्यामध्ये मी सगळं म्हणजे छान पद्धतीने करणार. कांदा टाकून छान, बटाटा फ्राय टाकते, त्याच्यात शेंगदाणा टाकते भाजून चांगला, ओलं खोबरं, कोथिंबीर, असं ना सगळं छान एकजीव झालं पाहिजे आणि एकदम चांगली भारी एकदम चव आली पाहिजे. तर मला अशा टाईपमध्येच पोहे करायला आवडतात. आणि असे सुट्टे सुट्टे पोहे झाले पाहिजे, असं एकदम बोलतात ना एकदम गच्च गच्च होतात तसे तर अजिबात आवडत नाही. मस्त असे छान पोहे बनवले. आणि ना हे ना बाजूला ना मी म्हणजे 2 दिवसापूर्वी फणस आणून फणसाचे छान गरे खाल्ले, त्यातले थोडे आहेत फ्रीजमध्ये पण. तर त्याच्या अटला आहेत ना सर्व गऱ्यांच्या ना आधी मी काढून घेतल्या आणि असे डब्यात ठेवून दिल्या. आणि ते आता पावसाच्या दिवसांमध्ये उकळून खायला काय ती मज्जाच निराळी असते. आणि चहा पण बाजूला ठेवला, आता चहा आणि नाश्ता मस्त करून घेते.